नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी खामगाव येथे नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध। खामगावात शिवसेनेचा काँग्रेस इंडिया आघाडी विरोधात तीव्र निषेध। महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाला काँग्रेस व इंडिया आघाडीने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर खामगाव तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। 16 एप्रिल 2026 हा दिवस महिलांच्या सन्मानाचा ऐतिहासिक क्षण ठरू शकला असता, मात्र विरोधकांच्या भूमिकेमुळे तो काळा दिवस ठरल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली। लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे हे विधेयक लागू होण्याच्या उंबरठ्यावर असताना विरोधकांनी घेतलेली भूमिका ही महिला सक्षमीकरणाच्या विरोधात असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। केंद्रातील एनडीए सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना राजकारणात समान संधी मिळावी यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या धोरणांना नेहमीच पाठबळ देण्यात आले आहे, त्यामुळे हे विधेयक मंजूर झाले असते तर भारताच्या लोकशाही इतिहासात 16 एप्रिल 2026 हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदविला गेला असता, असे मत व्यक्त करण्यात आले। केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांच्या आदेशानुसार खामगाव तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस व इंडिया आघाडीविरोधात निषेध नोंदविला। तसेच संबंधित विधेयकास विरोध करणाऱ्या विरोधकांनी महिलांविषयी नकारात्मक मानसिकता दाखविली असल्याचा आरोपही करण्यात आला। या आंदोलनादरम्यान ईश्वराने विरोधकांना सद्बुद्धी द्यावी आणि महिला आरक्षणाचे हे महत्त्वाचे विधेयक लवकरात लवकर मंजूर व्हावे, अशी प्रार्थनाही करण्यात आली। यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, युवा नेते अमोल अंधारे, तालुका प्रमुख राजेंद्र बधे, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश वावगे, शहर प्रमुख चेतन ठोंबरे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख कावेरी वाघमारे, महिला आघाडी व युवा सेनेचे पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली असून महिलांच्या राजकीय हक्कांबाबतचा हा मुद्दा आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महिलाओं के सम्मान में, महिलाओं के सम्मान में, आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, शिवसेना, शिवसेना, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, गौ माता की जय, भारत माता की जय। बोलता हूँ आधे घंटे से। शिंदे हे जेव्हा महिलांच्या राजकारणामधलं नारी वंदन अधिनियम बिल मंजूर करतात किंवा बिल मंजुरीसाठी टाकतात, तेव्हा या विधेयकाला काँग्रेसने विरोध दर्शवून विरोधाला विरोध करण्याचं काम हे काँग्रेसने केलेलं आहे। या काँग्रेस आणि आघाडीचं आम्ही जोरदार महिला आघाडी, शिवसेना, युवा सेना, विद्यार्थी सेना यांच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो। ईश्वर या काँग्रेस सरकारला, आघाडीला सद्बुद्धी देव आणि लवकरात लवकर महिलांचं हे जे बिल आहे हे लवकरात लवकर मंजूर करू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय महाराष्ट्र।